ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल 61 उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेबच दिला नसल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे या उमेदवारांना पालिका प्रशासनानं नोटिसा बजावल्या असून 15 दिवसात निवडणूक खर्चाचा हिशेब द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा दिलाय। ठाणे महापालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी पार पडली। या निवडणुकीत 648 उमेदवारी रिंगणात उतरले होते। त्यापैकी 131 नगरसेवक निवडून आलेत। निवडणुकीतल्या उमेदवारांचा खर्चाचा तपशील देणं बंधनकारक होतं। मात्र निवडणूक झाल्यानंतरही 61 उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च प्रशासनाकडे सादर केला नाही। आत्तापर्यंत 587 उमेदवारांनी आपल्या निवडणुकीत झालेल्या खर्चाचा हिशेब दिला असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। मात्र 61 उमेदवारांनी आत्तापर्यंत खर्चाचा तपशील दिला नसल्यानं या सर्व उमेदवारांना पालिका प्रशासनानं शेवटचा अल्टिमेटम दिलाय। राज्य निवडणूक आयोगानं विजयी तसंच पराभूत उमेदवारांकडून निवडणुकीचा खर्च घेण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते। पालिका प्रशासनानं निवडून आलेल्या तसंच पराभूत उमेदवार अशा एकूण 648 उमेदवारांना खर्चाचा हिशोब मागितला। मात्र त्यानंतरही 61 उमेदवारांनी खर्चाचा हिशोब दिला नाही। यामध्ये अपक्षांसह अनेक राजकीय पक्षातील उमेदवार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांना 15 फेब्रुवारीपर्यंत हा हिशोब देण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र त्यानंतरही हिशोब देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कामचुकार उमेदवारांनी विलंबाच्या खुलाशासह खर्चाचा हिशोब तात्काळ द्या असे आदेश देण्यात आले आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या लालपरीला आपल्या घामाने आणि कष्टानं जिवंत ठेवणाऱ्या सुमारे 86,000 एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाची झळाळी उमटली आहे। वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होताच दिलेला शब्द पाळणाऱ्या परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वासाची मोहर उमटली आहे। एसटी महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणं कठीण झालं असताना शासनानं तातडीनं 100 कोटी रुपयांची तरतूद केली। परिणामी फेब्रुवारी महिन्याच्या थकीत वेतनवाढीचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला। हा केवळ आर्थिक दिलासा नसून तो शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि बांधिलकीचा प्रत्यय आहे असं प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले। यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने कामगार संघटनांच्या बैठकीत दरमहा सुमारे 65 कोटी रुपयांचं अनुदान देण्याचं घोषित केलं होतं। त्यानुसार डिसेंबरपासून थकीत हप्त्यांची प्रक्रिया सुरू झाली। मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीत निधीअभावी हप्ता देणं अशक्य झालं आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्यानं चर्चा करत 210 कोटी रुपयांची मागणी केली। त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं आणि त्यापैकी 100 कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध झाला। उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। 24 फेब्रुवारी रोजी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनवाढीचा हप्ता जमा होताच नाराजीचे ढग दूर झाले आणि विश्वासाचा सूर्य पुन्हा तेजानं उगवला। दिलेला शब्द पाळला अशी भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे मनापासून आभार मानलेत। ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तिकीट नाकारल्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी आशा लावून बसलेल्या पक्षांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा 5 मार्च रोजी मार्ग मोकळा होणार आहे। येत्या 5 मार्च रोजी स्वीकृत नगरसेवक पदाची नावं जाहीर होणार असून यामध्ये स्वीकृत नगरसेवक पदाची लॉटरी कोणाला लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले। ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वी तिकीट देण्यावरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये आणि विशेष करून शिवसेना भाजप पक्षात कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला होता। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अनेकांनी बंडखोरी करत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर काही बंडखोरांनी आपला अर्ज मागे देखील घेतला होता। त्यामुळे ज्यांना तिकीट मिळालं नव्हतं त्यांना विविध समित्यांमध्ये किंवा स्वीकृत नगरसेवक पदावर वर्णी लावण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। त्यानुसार आता येत्या 5 मार्च रोजी स्वीकृत नगरसेवक पदासाठीची नावं जाहीर करण्यात येणार आहेत। ठाणे महापालिकेत शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आले असून शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाले। संख्याबळानुसार शिंदेंच्या शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आले असून त्यांच्या पक्षातील 6 जणांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी वर्णी लागणार आहे।
उबाटा पक्षाचा केवळ एकमेव नगरसेवक निवडून आल्यानं त्यांच्या पक्षातून एकालाही ही लॉटरी लागणार नाही. भाजपचे 28 नगरसेवक निवडून आल्यानं त्यांच्या पक्षातून 2, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक निवडून आल्यानं त्यांचा 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 8 नगरसेवक निवडून आल्यानं त्यांच्या पक्षाचे 1 असे एकूण 10 जणांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी वर्णी लागणार आहे. मात्र ही लॉटरी कोणाला लागणार हे येत्या 5 मार्च रोजी स्पष्ट होईल. ठाणे महापालिकेच्या 5 मार्चपासून होणाऱ्या महासभांचं ऑनलाईन थेट प्रक्षेपण करावं अशी मागणी भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली आहे. महापालिकेच्या 23 फेब्रुवारी रोजी झालेल्या गोंधळातील सभानंतर पारदर्शक निर्णयासाठी आणि नागरिकांच्या माहितीसाठी ऑनलाईन थेट प्रक्षेपणाची सूचना नगरसेविका कोळी यांनी केली आहे. यापूर्वीही शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी देखील महापालिकेच्या महासभेचं थेट प्रक्षेपण करण्यात यावं अशी मागणी केली होती. ठाणे महानगरपालिकेत गोल्डन गँग सक्रिय असून सत्तेत असणाऱ्या लोकप्रतिनिधींना बोललं दिलं जात नाही. लाईव्ह ठेवण्यात आलं तर आम्ही जे प्रश्न मांडतो ते कसे 5 मिनिटात उडवले जातात हे उघड होईल, म्हणून महासभेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात नाही, असंही भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी सांगितलं. नक्कीच 23 तारखेला जी सर्वसाधारण सभा झाली त्याच्यामध्ये काही मुद्द्यांवरून गदारोळ झाला, काही मुद्द्यांवरून थोडी गोंधळ निर्माण झाला. तर या संदर्भात बऱ्याच नागरिकांच्या समस्या होत्या ज्या आम्ही लक्षवेधीच्या स्वरूपामध्ये, प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये भाजपच्या नगरसेवकांनी मांडल्या होत्या आणि त्या डाईसवर घेतल्या गेल्या नाही. त्याच्यामुळे हा सगळा सभागृहामध्ये गोंधळ झाला. या पार्श्वभूमीवर मी एक महापौरांना आणि आयुक्तांना, महापालिका आयुक्तांना पत्र दिलं की आपली ठाणे महानगरपालिकेची ही जी सर्वसाधारण सभा ज्या होतात त्या थेट लाईव्ह व्हायला पाहिजेत. त्याच्यामुळे नागरिकांना सगळ्या जे प्रश्नोत्तरं होतात त्यांचे नगरसेवक त्यांच्या प्रभागातील काही प्रश्न जे मांडतात ते सगळ्या नागरिकांना समजायला हवेत. त्या दृष्टीने मी ही पत्र दिलं होतं महापौरांना की आपली ही ठाणे महानगरपालिकेची जी सर्वसाधारण सभा आहे जी 5 तारखेपासून सुरू होईल त्या या पुढच्या सगळ्या सभा ह्या ऑनलाईन थेट नागरिकांपर्यंत ठाणेकरांना समजायला हव्यात. कारण का भारतीय जनता पक्ष हा पारदर्शकतेवर विश्वास ठेवून आहे आणि त्यांचा सगळा कारभार हा पारदर्शक असतो आणि त्याच्यामुळेच आणि यापूर्वी बऱ्याच सदस्यांनी, लोकप्रतिनिधींनी म्हणजे ऑनलाईन सभेची थेट प्रक्षेपणाची मागणी केलेली आहे. ठाण्यातील मुंब्रा बायपास मार्गावर आज सकाळी एक मोठा अपघात घडला. ब्रेकरजवळ अचानक ब्रेक लावल्यामुळे ट्रेलरवरील लोखंडी पाईप थेट चालकाच्या केबिनमध्ये घुसल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवानं चालक आणि सहचालक या दोघांचाही जीव थोडक्यात बचावलाय. मिळालेल्या माहितीनुसार चालक हिम्मतराम हे कल्याण फाट्यावरून लोखंडी पाईप घेऊन हरियाणाकडे निघाले होते. मुंब्रा बायपासवरील लाल किल्ला परिसरात पुढे चालणाऱ्या पिकअप वाहनानं ब्रेकरमुळे अचानक ब्रेक लावला. त्यामागे असलेल्या ट्रेलर चालकानंही तात्काळ ब्रेक दाबल्यानं ट्रेलरवरील जड लोखंडी पाईप पुढे सरकून थेट चालकाच्या केबिनमध्ये घुसले. या अपघातात वाहनाचं मोठं नुकसान झालं असलं तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही दिलासादायक बाब आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्यानं नुकसानग्रस्त वाहन बाजूला करण्याचं काम सुरू असून वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. क्या नाम है आपका? अंताराम। ये हादसा अभी हुआ है, आप कैसे हादसा हुआ इसके बारे तो आगे ब्रेक मार रहे पिकअप में तो फोर व्हीलर इमरजेंसी ब्रेक मारा तो पीछे से ब्रेक दिया तो ये ऊपर आ गया हमारा क्या पाइप कैसे बचे आप? बचना तो देखो निकले हैं अंदर से। कहाँ से कहाँ जा रहे हैं? ये नागाटाने से लौट गए, यमुना नगर जा रहे हैं। हरियाणा। यमुना नगर नहीं नहीं दोनों आदमी सेफ है, लेकिन ब्रेकर की वजह से हुआ, मेन ब्रेकर की आपका मेन ब्रेक अरे ब्रेक सर नहीं हुआ तो गाड़ी नहीं लगी। अब बीच में से वो रॉन्ग साइड से वो साइड से आगे एकदम हमारी गाड़ी के आगे आके ब्रेकर मार
उसको पता नहीं, वो उस लाइन में गाड़ी चल रहा था, उसके पीछे से निकल के आया, आगे आया तो ब्रेकर आ गया, तो बाद इमरजेंसी उसने ब्रेक मारा, हमारा गाड़ी भी स्पीड में था तो आप सुरक्षित है, लेकिन आपके साथ में जो सहायक नहीं ये भी सुरक्षित नहीं तो नॉर्मल कोई है, ज़्यादा नहीं।